आता तरी अर्पिन प्राण तयाला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. माझा अहंभाव वसे शरीरे, तथापि तो सद्गुरु अंगीकारे. नाही मनी अल्पविकार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. आता कसा हा उपकार फेडू, हा देह वाळून दूर सांडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. जया वाणिता वाणिता वेदवाणी, म्हणणे तिने ती लाजे दुरोणी. नोहे अंतना पार ज्याच्या रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रमदूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. हे आतापासून चालू केलं ते मोबाईल टिकणार नाही ना. अलंकावती पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. खंडूजी नामे पिता से हो, मंजुळा नामे माता जयाची. गोरे गावात अवतार झाला, नमस्कार माझा भगवान पुंडलिक देवाला. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका, एकदंता वरदायका. स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी. ग्रंथकर्ता म्हणतो, आरंभिलेले कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून आराध्य दैवत अशा त्या गजाननाचा साष्टांग नमस्कार असो. आजचं जे गुरुपौर्णिमेचं जे पर्व आहे, हे सालाबादप्रमाणे कोरोनाच्या या धगाधगीच्या काळात मागच्या वर्षीची सत्संग कॅन्सल झाला. आजही लॉकडाऊनच आहे, परंतु आज त्याची थोडी सवलत असल्यामुळे यावर्षी पुन्हा त्याला गती आली. ज्या ज्या रीतीनं विधाता मला बुद्धी देईल त्या त्या रीतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐसे भागवत धर्मस्थिती आचारावी सहजवती, येणे होय प्राप्त भागवत भक्ती. येते भूतबाधा बाधू न शके. सूत म्हणतात, हे श्रवणादिक ऋषी हो, त्या नैमिष्य नावाच्या अरण्यात 88,000 ऋषीचं शस्त्र भरलेलं आहे. आणि त्या शस्त्रात सूत म्हणून कोणी एक पुराणिक आहे. पण तो आजच्या सत्संगाचं महत्त्व ज्या ज्या रीतीनं बुद्धिदाता बुद्धी देईल त्या त्या रीतीनंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैमिष नावाचं अरण्य म्हणजे 3.5 हाताचा नरदेव. 3.5 हाताच्या नरद्यात 88 तत्व आहे. आणि त्या 88 तत्वावर हे सर्व शास्त्र बसलेलं आहे. आणि त्या शास्त्रानुसार पिंड आणि ब्रह्मांडाची रचना झालेली आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. म्हणून आध्यात्मिक या विषयाचा विषय असा, आध्यात्मिक विषय याला म्हणतात की जे बाहेर आहे ते आतमध्ये पाहणं, त्याचं नाव अध्यात्म आहे. म्हणून तू आता ज्या ज्या रीतीने मला सांगता येईल त्या त्या रीतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण इथंही बी बरेचसे विद्वान आहेत. कारण वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ असते. जर श्रोतेच नसले तर काही भीतीला सांगता. अजूनही काही महाराज लोक याचे राहिले आहे, ते त्या त्या रीतीनं सांगतील. जोपर्यंत मला सांगण्याचा अवधी असेल, जोपर्यंत सांगण्याचा माझी पात्रता असेल, तोपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आषाढ पौर्णिमा याला तऱ्हेतऱ्हेचं नाव दिलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. आषाढ पर्व लागणे म्हणजे जुलै महिन्याच्या 11 तारखेपासून आषाढाला प्रारंभ झाला.
11 तारखेपासून आषाढ सुरुवात झाली. आषाढ महिना लागला आणि त्या आषाढ महिन्यातली ही गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमा आणि आषाढ, ती आषाढमध्येच का आली बा गुरुपौर्णिमा, इतर वैशाखमध्ये का नाही आली किंवा फाल्गुनमध्ये का नाही आली? फाल्गुन महिन्यात या लागत होतं ना तिनं, परंतु तसं नाही. शास्त्राची जी रचना आहे ती तशीच आहे. आणि तसंच आपल्या पिंडाचं आहे. कारण आषाढ लागणे म्हणजे 184 युनिटला मनुष्य देह. मनुष्य देह म्हणजे आषाढ. आणि त्या आषाढ महिन्याचं आषाढी कार्तिक भक्तजन येती साधू जन येती, द्वारकेचा महिमा वर्णावा किती. कारण आषाढ त्याच्यात पंढरपूरची वारी येते. कारण आषाढपासून सुरुवात झाली, मग आषाढपासून 4 महिन्याचा चतुर्मास म्हणजे चहा देहाच्या पलीकडे या आषाढातून आपल्याला जावं लागत. म्हणजेच मनुष्य देह म्हणजे आषाढ. 184 युनिटला आषाढ लागणे म्हणजे मनुष्य देहाची प्राप्ती होणे. आणि या मनुष्य देहातून आपल्याला 4 शून्य ओलांडल्यावर किंवा 4 देह ओलांडल्याच्या नंतर जी परमेश्वराची प्राप्ती होईल त्याचं नाव आहे चतुर्मास. म्हणून आषाढी कार्तिक भक्त जेनेती साधू जनेती, द्वारकेचा महिमा पंढरीचा महिमा वर्णावा किती. ते आजपासून चतुर्मासाला सुरुवात झाली. आता चतुर्मासाला सुरुवात होतं म्हणजे 4 देहाच्या पलीकडे जाणं. ज्या ज्या रीतीने ज्या ज्या लोकांना आपापल्या सद्गुरूचे जसं जसं त्याला सत्याचा मार्ग दाखवून दिला असत त्याचं मर्म आज आपापल्या सद्गुरूला त्यानं भजा, आपापल्या सद्गुरूचं चरण स्पर्श करा, हा आजच्या दिवसाचा महिमा आहे. व्यासपूजा म्हणजे व्यासाला हे गुरुस्थानी मानलेलं आहे, म्हणून त्याला व्यासपूजा म्हटलेलं आहे. आणि गुरुस्थानी मानल्यामुळे त्याला गुरुपौर्णिमा. पौर्णिमा याचा अर्थ आहे पूर्णत्व. कारण मागच्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मी पौर्णिमेचं महत्त्व बरंच सांगितलं. मोबाईलमध्ये अजूनही टेप आहे काही काही लोकांच्या घरी. कारण पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाले जो गेला, असं जो साधक पूर्णत्वाले जाया गेला त्या तिथं समजा त्याच्या ठिकाणी पौर्णिमा तयार झाली. जर तो पौर्णिमेला तयार नाही झाला, पौर्णिमा झालीच नाही, तर मग तिथं पूर्णत्व नाही आलं म्हणा. तिथं चतुर्थी पंचमी षष्ठी असेच घटक इकडेच मागत आहे असं समजून चालायचं. म्हणून गुरुपौर्णिमा. मग ज्या ज्या रीतीने ज्या ज्या लोकांना ज्या ज्या गुरुची प्राप्ती झाली असेल त्याच्यासाठी आजचा दिवस म्हणजे आपापल्या गुरुला भजा, आपापल्या गुरुचे चरण स्पर्श करा. त्याचं काय आहे, वाहिले पुष्प मी गुरुपदी आहे वाहिले, आज डोळा भरून मी रूप मी पाहिले. आजचा दिवस असा आहे. मग ते पुष्प असंच असलं असं काही नाही. कारण मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरान पुनरूपी संसार आहे येणे नाही. तन मन धनापासून जो त्या सद्गुरूला भजत असेल ती खरी भक्ती. तन मनापासून जर भजत नसेल तर मग ती भक्ती होत नाही. मग ते वडंबर झालं, फुलानं झालं. कोणीही साधू संताच्या मागं फिरल्यानं प्राप्ती भक्तीची नाही. कारण एखाद्या मास्तरची बायको जर अडाणी असेल पण तिलाही लोक मास्तरीन म्हणतात. एखाद्या डॉक्टरची बायको जर डॉक्टरी नसेल अडाणी आहे पण तिला डॉक्टरीन म्हणतात, म्हणजे याचा अर्थ तिला पेशंट काढता येत नाही. तिला जर म्हटलं थंडी वाजून तापले काय करते म्हणून होतात बसा, पेशंट दगावल. म्हणून खरा मार्ग सांगत असेल तर गुरु, सत्याची ओळख करून देत असेल तर सद्गुरू. म्हणून त्या सद्गुरू, कारण तुकाराम महाराजाचा पुरावा आहे, सद्गुरू वाचून सापडे ना सोयन धरा त्याचे पाय आधी आधी. मग आधी आधी त्याचं पाय धरा की लवकर त्या सद्गुरूची वाट धरा आणि तो तुम्हाला रस्ता सांगून देईल की बाबा रे या मार्गाने जा, म्हणजे तुला सत्याची ओळख होईल आणि सत्य तुला सापडून जाईल. असं या व्यासपूजेचं महत्त्व आहे. म्हणून त्याला गुरुपौर्णिमा. व्यास म्हणजे काय तर 0 बजेट आहे. व्यास म्हणजे काहीच नाही. एखाद्याच्या शेतात जर एखादी विहीर असली, त्या विहिरीचं जर पाणी अपुरं होत असेल, त्याचं जर ओली त्याच्यात होत नसेल तर तो म्हणते या विहिरीचा व्यास वाढावा लागते. काय वाढवावं लागते? व्यास. मग व्यास कुठे आहे? व्यास तसं नाहीच. बालुकी जर राऊंड असेल त्याला परिध म्हटल्या जाईल आणि केंद्रबिंदू जर त्याच्या परिधापर्यंत मोडून त्याला त्रिज्या म्हटल्या जाईल. व्यास आहेच नाही. परंतु वाड्यामध्ये व्यास आहे त्याच्यातच दडलेला आहे, म्हणजेच 0 बजेट. तो जर व्यास वाढवला तर पाण्याची कॅपॅसिटी वाढली. पाण्याची कॅपॅसिटी जर वाढली तर तुमचं बागायत वाढलं. बागायत वाढलं तर तुमची उन्नती झाली त्याच्यातली, म्हणजे ती इमारत पडायला गेली. असं त्या व्यासाचं महत्त्व आहे. का ते शास्त्रीय सगळं व्यासाचं गोष्ट म्हटलेलं आहे. म्हणून व्यासाचं, कारण जर व्यास वाढला नसता तर एवढं मोठं बघायचं झालं नसतं.
त्या विहिरीचा जर व्यास वाढला नसता ते बघायच झालं नसतं. म्हणून त्या व्यासाला महत्त्व एवढ्याच कारणानं दिलं आहे की व्यासानं, आता काही लोक म्हणतात की बा हे व्यासपीठ चालू कोण, या ठिकाणी बसणाऱ्याले ही व्यासाची जागा आहे, याला व्यासपीठ म्हटलेलं आहे. व्यासपीठावर अंटू मंटू माणूस बसतच नाही, त्याला अधिकार लागेल, त्याला अधिकारी पुरुष लागेल, तो व्यासपीठ चालू शकते, दुसरा व्यासपीठ चालू शकत नाही. कारण व्यासाचंच शास्त्र, व्यासाचंच गोष्ट लोक सांगून राहिले, पण व्यासानं ते शास्त्र सांगितलं नाही असा पुरावा दाखवायला म्हणते. म्हणजे असं व्यास म्हणतात असं कुठे आहे काय? शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षित हे वाक्य आहे, पण व्यास म्हणतात हे वाक्य नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा हे वाक्य आहे, पण व्यास म्हणतात हे वाक्य नाही. पण शास्त्र सगळं व्यासाचंच आहे, कारण व्यासानंच निर्माण केलेलं शास्त्र आहे, व्यासाचंच ते उष्ट शास्त्र आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाची जी निर्मिती झाली ती व्यासापासून झाली, म्हणून व्यासपीठ. मग व्यासपीठ त्याला का सांभाळता आलं नाही? कारण तो त्याचा अधिकार नाही व्यासाचा. व्यासाला ते उत्तर अधिकारी पाहिजे होता, म्हणून व्यासापासून झालेला जो शुकाचार्य आहे त्या शुकाचार्याच्या ताब्यात ते एवढं मोठं गठोडं दिलं की हे माली जे कमाई आहे, माझी जे इस्टेट आहे, माझी जे प्रॉपर्टी आहे, त्याच्यासाठी उत्तराधिकारी पाहिजे होता. म्हणून शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती. ज्यावेळेस शुकाचार्य आला त्यावेळेस त्यानं ते व्यासपीठ सांभाळलं, आणि ते शुकाचार्य सांभाळू शकते, परंतु तो शुकाचार्य कसा लागेल माहीत आहे का? नग्न अवस्थेचा लागेल, कारण तो नग्न अवस्थेचा होता. नग्न अवस्थेत आईच्या गर्भाशयातून निघाल्याबरोबर तो रस्त्यानं लागला तर वनरण्यातच निघून गेला, मागं पाहायचं कामच नाही. मागून व्यास हाका मारते, हे शुकाचार्या, हे शुकाचार्या, थांब शुकाचार्या, थांब रे थांब. शुकाचार्य थांबायला तयार नाही, मागं पाहायला पाहिजे, कारण अंगावर कपडेच नाही, नग्न अवस्थेत होता, जसा निघाला असाच निघाला. मध्यंतरी लोकांना बरेचसे भागवत ऐकलेला आहे, भागवताचा विषय आहे, परंतु सांगायचं तात्पर्य हे एवढं आहे की तो उत्तराधिकारी त्याचा तो शुकाचार्य झाला, आणि ते शुकाचार्य होता म्हणून त्यानं अधिकारी व्यक्तीला ते ज्ञान सांगितलं. भागवत सांगत नाही, आता असं ज्ञान सांगितलं जे गुह्यार्थ होतं, जे अध्यात्म होतं, ते राजा परिस्थितीजवळ झालं. योग्य श्रोता मिळाला त्यावेळेस ते त्यांचं उघडलं. सत्संग योग्य श्रोता असला तरच सत्संग होते, योग्य जर श्रोते नसले तर सत्संग होऊ शकत नाही. मग ते चिलमी गप्पा झाडाखाली गेल्या तशा, कुठे गेलो तो कुठे नाही, काय त्याच्यात काही अर्थ नाही. ज्यावेळेस 88,000 ऋषी बसले होते, मृत्यूचं भय परिस्थिती राजाला लागलं की 7 दिवसानं मी मरणार, याच्यावरला काही उपाय आहे का? मग अग्नीवर चालणारे साधू होते, काट्यावर झोपणारे होते, ते म्हणजे याच्यातलं आम्हाला काही ठाऊक नाही, याच्यातलं आम्हाला काही ठाऊक नाही, मग कोणाला ठाऊक आहे? नग्न अवस्थेत बसलेला शुकाचार्याला विचारलं याच्यावरला तुम्हाला काही उपाय माहीत आहे काय? तर हो मला माहीत आहे. काय? त्यावेळेस ते भागवत शास्त्र त्याचं मांडलं. 7 दिवसाच्या आत त्या परिस्थिती राजाला मुक्ती मिळून घेतली. मग योग्य अधिकारी, योग्य श्रोता ज्यावेळेस परिस्थितीसारखा भेटला त्या दिवशी त्या वेळेला सत्संगाला काही पारावर पाहा लागत नाही, तो योग्य सतीच्या सत्संग संगते. म्हणून आजची जी गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्याला व्यासपूजा म्हटलेलं आहे. कारण ज्याचं त्याला सांगता आलं नाही, कितीही विद्वान असेल, कितीही मोठा पंडित असेल, शास्त्र वाचून काही असेल, काही अभ्यासू असेल, काही कृपा असेल, ज्याच्यावर खरी कृपा झाली असेल तोच ते काम करू शकते, दुसरा करू शकत नाही. म्हणून शुकाचार्यांचा निस्वार्थी होता. त्याला नग्न अवस्थेचा अर्थ असा आहे, निस्वार्थ, कशाही रीतीचा त्याच्या ठिकाणी स्वार्थ नव्हता, त्याचा हा नग्न अवस्था त्याला म्हटलेली आहे. आपण प्रपंचिक लोक आपल्या पाठीमागं स्वार्थच लागलेला आहे. का म्हणून कोरोनाच्या परिस्थिती काय झालं माहीत आहे का? आजची परिस्थिती इतकी खराब आहे. भारत के गई रोशनी अंधेरा छा गया, पानी में डूब मरने का वक्त आ गया. इतकी कठीण परिस्थिती झाली आजची. हम गरीबों को है नहीं सारा, हम कैसा करेंगे गुजारा, गरीबों का भगवान कहाँ सो गया, पानी में डूब मरने का वक्त आ गया. जिसके तन पे है खादी का बाना, वो नहीं छोड़ेगा अपने वाला ठाना, गरीबों का खून
अमीरों ने पी लिया, पानी में डूब मरने का वक्त आ गया, भारत की गई रोशनी, अंधेरा छा गया. या कोरोनानं 33 कोटी देव बंदिस्त टाकले आहे. कोरोना रूपी रावणानं जसं त्रेतायुगात 33 कोटी बंदी शाळेला कुलप लावले कंसाच्या राज्यात, द्वापार युगात रावणानं 33 कोटी देवबंदी शाळेत टाकले. आज कोरोनानं सगळे देवळं बंद करून टाकले. सत्संग बंद, भागवत बंद, कीर्तन बंद, प्रवचन बंद, सगळं बंद. समजून चाला की रावणाचं राज्य सुरू झालं. याले न जुमानता ज्यावेळेस तुम्ही जिथं नारदाची स्वारी येईल, ज्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होईल, ज्यावेळेस नारद त्या ठिकाणी येईल, रावणानं दाबलेले जे 9 ग्रह होते, त्या 9 ग्रहाले खाली उघडं दाबलं आणि त्याच्यावर पलंग टाकून निजला होता. नारदाची स्वारी आली. नारद म्हणते, का रे तुम्ही गरीबाला त्रास द्या, इथं नाही चालत तुमचं काही. ते म्हणते तसं नाही, आम्हाला आताही सारखं करायला लावा. आताही सारखं करला. हे शत्रूच्या छातीवर पाय द्यायला पाहिजे. यांना लेखानं पाठीवर आम्हाला उघडं दाबलं, आम्हाला जरा सारखं कर, मग आमची गंमत पाय. ठीक आहे. रावणानं धरली, किल्ली फिरून दिली. रावणानं सांगायचं काय, राजा एक लंकापती रावण, आप लंकाधीश. शत्रूले राजा असं पाठीवर पाय देऊन नसते मारत. याच्या जरा छात्यावर पाय दे ना, याला सारखं करून टाक. जसे सारखे केले का रावणाचा सभा मंडपच उडून गेला. असं धरून चाला की लॉकडाऊन उघडलं. आज सत्संगाला सुरुवात झाली. रावणाचा सभा मंडप उडाल्यासारखा आहे. आजपासून सत्संगाला सुरुवात झाली, लॉकडाऊन खलास झालं. आता त्या लॉकडाऊनने त्या कोरोनाला लोक घाबरून राहिले नाही. जेव्हा हा सत्संग चालू होईल, समजून चाला की रावण त्यावेळेस पळायला उशीर नाही. रावणाचं राज्य चाललं जाईल, पुन्हा रामराज्य येईल. तर आजची पोझिशन ते आहे. 2 वर्ष झाले लॉकडाऊनमुळे सगळं काय धार्मिक कार्य बंद आहे आणि देवस्थानला कुलप लागलेलं आहे. समजून चाला. तुम्ही उदाहरण घ्या की त्या काळातही तेच होतं, आजची परिस्थिती तीच आहे. का की राजाच तसा आहे ना, भारत की गई रोशनी, अंधेरा छा गया. कारण राजा ही परमेश्वराची विभूती असते, त्याच्या ऑर्डरमध्ये चालते ते. मग आता त्याची ऑर्डर आहे. ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यांना ऑर्डर दिली, ते विभूती आहे ना. ठीक, त्यानं बंद केले तर तेवढं आपल्याला मान्य करावं लागून राहिलं ते. परंतु त्याला विरोध जाऊन आपल्याला त्याचा ज्यावेळेस तुम्ही संघर्ष कराल, कारण संताचं कार्यच हे आहे संघर्ष करणे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग. कुठे युद्धच करावं लागणार आहे. युद्धाशिवाय आपल्याला विजय मिळणे नाही. हे एक युद्ध आहे. प्रपंच हा एक युद्धच आहे. प्रपंचात राहून हे आपल्याला परमार्थ करणं म्हणजे एक युद्धच आहे. त्या युद्धात विजय मिळवायचा असेल तर अगोदर आपल्या सद्गुरूची कृपा आपल्यावर करून घ्यायला लागेल. कारण जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा रस्ता सापडणार नाही. म्हणून आजचं जे पर्व आहे हे लय योग्य पर्व आहे. गुरुपौर्णिमा ज्याला म्हटलेलं आहे की ती जी गुरुपौर्णिमा आली, संपूर्ण शास्त्र जे आहे, काय व्यासाचं गोष्ट म्हटलेलं आहे की ज्यावेळेस हस्तिनापूरला वारसच नव्हता उरला, ज्यावेळेस हस्तिनापूर वंश झालं, माणसाचा पत्ता नाही राहिला, तिथे सगळ्या बायाच उरल्या होत्या. मत्स्यगंधेले ज्यावेळेस पराशरानं सांगितलं की माझ्यापासून होणारा जो मुलगा आहे, तुला प्रसंगावेळेला जर तुझ्या प्रसंग आला तर तू तुझ्या कामी पडेल, तू त्याचं स्मरण करतो. ज्यावेळेस हस्तिनापूर वंश पडलं, कथा प्रत्येकाला माहीत आहे म्हणा. कारण चित्रांग आणि चित्रवीर्य हे जे विलासी निघाले ना, हे अल्प आयुष्यातच मृत्यू पावले. तिथं सगळ्या बायाच उरल्या होत्या, गादीले वारस उरला नाही. म्हणून आईला आठवण झाली आणि आईनं पराशरापासून झालेला मुलगा जो होता व्यास, अरण्यात निघून गेलेला, त्याचं ते स्मरण केलं. वेळ प्रसंगी तो तुझ्या कामी पडेल बा. त्यावेळेस तो ज्या दिवशी आला त्यावेळेस आईच्या आज्ञेनुसार त्यानं पुढचं कार्य केलं. परंतु फरक इथं असा आहे, हे समजून घेण्यासारखं आहे. कसं समजून घेण्यासारखं आहे? अतिरेक केलं तर वाया जाते. अतिरेक जर केला तर वाया जाते. व्यासाचं हे म्हणणं होतं की ही वेळ बरोबर नाही, 1 वर्ष थांब.
पण आईचा आग्रह होता, आई उतावळी झाली होती, ते म्हणे तसं नाही. बऱ्याचशा लोकांचं कारण सद्गुरूही योग्य रीतीनं पाहून करावं लागल आणि शिष्यही समोरचा तसा असला पाहिजे. हे याच्यात मर्म आहे या गोष्टी. ती ऐकायलाच तयार नव्हती. ते म्हणे नाही तू काही कर, पण माया गादीले वारस नाही, हस्तिनापूर ओस पडलेला आहे. आईची मर्यादा न ओलांडल्यामुळे काही हरकत नाही. मग पहिली जी स्त्री गेली त्याच्याजवळ तर तेच त्या व्यासाचं पाहू शकले नाही, म्हणून तिनं डोळे लावले, म्हणून संत ती आंधळी झाली, धृतराष्ट्र झाला. दुसरीचा नंबर आला त्यावेळेस दुसरे सांगितलं तर ते म्हणे तिचा तेच फिक्क पडलं. पंडूराजा हा नपुसक जन्मताच झाला. तिसऱ्या वेळेला कोणी जायलाच तयार नाही, म्हणून दासी गेली तर महात्मा विदुर ती विद्वान जन्माले आला. याचा अर्थ असा आहे, जर तुमची श्रद्धाच नसली तर ते फलित होणे नाही. आंधळा काय राज्य करणार आहे? एवढी युद्धाची तयारी झाली, आंधळ्यानं राज्य केलं, त्याला राजगादी मिळाली, वारसदार झाला, परंतु जमलं नाही. ते मोह सुटला. पुत्राचा मोह झाला की माया मुलाला गादी भेटली पाहिजे, हा मोह सुटला. आज आंधळं म्हणजे अज्ञान ना, त्याचं अज्ञान जाणार नाही. म्हणून योग्य रीतीचा अधिकारी सत्पुरुष पाहूनच त्याला तुम्ही अनुग्रहित करा, म्हणजे महात्मा विदुरासारखा तिथं निर्माण होईल. जर योग्य अधिकारी जर पाहिला नाही ना, आईच्या सांगण्यावरून जर तुम्ही काही करत असाल तर अतिरेक झाल्याशिवाय राहणार नाही, आंधळं नाही तर नपुसक आल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे फलश्रुती होणार नाही, म्हणजे ती गोष्ट फळाले जाणे नाही. मग एवढं मोठं याच्या शास्त्र हे व्यासाच्यामुळे निर्माण झालं, एवढं मोठं त्याच्यावर महाभारत उभं झालं, आणि त्या महाभारतातून भागवताची रचना झाली. त्यावेळेस तिकडे भागवत शास्त्र निर्माण झालं. म्हणून शास्त्र सगळं व्यासाचं गोष्ट. पुढे चालून जरी 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ग्रंथाची निर्मिती झाली असती, ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी झाली, दासबोध रामदास स्वामीने लिहिला म्हणून रामदास स्वामीचं त्याचं नाव देण्यात आलं, परंतु ते सगळं शास्त्र व्यासाचंच. म्हणून ते शास्त्र व्यासाचंच गोष्ट आहे, परंतु त्याचं शास्त्र त्याला सांगता आलं नाही, म्हणून शुकाचार्याची निर्मिती झाली आणि शुकाचार्यानं हे मांडलं, भागवताची निर्मिती झाली. म्हणून माणसाला जर ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर माणूस ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. मृत्यू जर सुधारायचा असेल तर भागवत शास्त्र समजून घ्या, आणि माणूस जर बनायचं असेल तर ग्रामगीता वाचा. जर माणूस बनायचा आहे तर मग ग्रामगीता वाचावं लागेल, तेव्हा माणूस बनता येईल. आणि मृत्यू जर सुधारायचा असेल तर भागवत शास्त्र वाचा. ज्ञानात जर प्रगती करायची असेल ज्ञानेश्वरी. मग अलग अलग रीतीचं असं ते ज्ञान आहे, परंतु ते सगळं व्यासाचंच गोष्ट आहे. कारण व्यासापासूनच हस्तिनापूरची रचना झाली, व्यासापासूनच सगळं घडलं, म्हणून ते शास्त्र व्यासाचं, म्हणून त्याचं नाव व्यासपूजा. कारण हे शास्त्र व्यासाचं आहे. त्याचा कार्यकर्ता कोणी बी राहो, कोणी बी ते चालू, परंतु ते सगळं शास्त्र व्यासाचं आहे, म्हणून त्याला व्यासपूजा म्हटली. आणि ती व्यासपूजा म्हणजे या मनुष्य देहात आल्यानंतरच ते घडते, दुसऱ्या देहात घडत नाही. 184 योनीचं हे जंक्शन ठेशन म्हणजे मनुष्य देह आहे, बाकीच्या योनीत ही गोष्ट साध्य होत नाही. म्हणून आषाढ लागला. आता आषाढ लागले, ही आषाढ जर फाल्गुन पौर्णिमेला का व्यासपूजा केली नाही? कारण फाल्गुन पौर्णिमा नवरदेव लग्नासाठी तळपडून राहिले, ते महालग्न होईल, पोरगी सापडून नाही राहिली. ह्या फाल्गुन महिन्यातले दिवस आहेत त्याचे. नाही जमलं तर बोंबा ठोका शिमग्याच्या सारख्या फाल्गुन महिन्यातली. म्हणून ते फाल्गुन महिन्यातली किंवा इतर महिन्यात नाही दाखवली, आषाढ महिन्यातच गुरुपौर्णिमा दाखवली. म्हणजे आषाढ, कारण आषाढ महिना म्हणजे तुम्हाला मिळालेला हा नरदेव. मग या नरदेहातच येऊन याची प्राप्ती करू शकता, दुसऱ्या योनीतनी प्राप्ती होऊ शकत नाही. किंवा सद्गुरूशिवाय सत्याची ओळख होत नाही, सद्गुरूशिवाय सत्याचा मार्ग सापडत नाही, म्हणून गुरुले भजावं लागेल. म्हणून सद्गुरूचे चरण अगोदर धरावं. आता ते राष्ट्रसंतांना दुसरी काही भक्ती केली नाही, जय गुरुदेव याच्याशिवाय त्याचा नारा नाही झाला मरेपर्यंत. राष्ट्रसंताच्या गुरुवर कितीतरी भजनं आहे, कितीतरी त्यानं हे दिलेलं आहे. असं एकही भजनात नाही की त्याच्यातनी गुरु उपदेश सांगितला नाही, असं गुरुबद्दल काही सांगितलं नाही, असं राष्ट्रसंताचं एकही भजन नाही. कारण
सब देवन का देव गुरु है, सब देवन का देव गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है, सब साधन का साध्य गुरु है। ऐसा वेद पुकारा शास्त्र धारा, जो जपता है जन्म सुधारा। सद्गुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा। कारण सर्वाचा निर्माण करता सद्गुरू आहे। मग आता काही लोक म्हणते बा सद्गुरू असा कसा। आता काही लोकांना ऐकलं एकमेकाचं सांगते, एकमेकाचं ऐकून की बा सद्गुरू हाडा मासाचा नाही हो, हे बरोबरच आहे, हाडा मासाचा नाही आहे हे बरोबर आहे। पण तिथपर्यंत तुम्ही पात्रता ते जाणण्याची आहे काय। म्हणून निराकार वस्तू कैसी आकारा आली आणि सर्व घटी वाहनामध्ये सद्गुरू माऊली। प्रत्येकाच्या हृदयातच सद्गुरू माऊली आहे हे गोष्ट मान्य आहे। परंतु तुमच्यासाठी तिने आकार घेतला। या अज्ञान जीवाचा उद्धार होण्यासाठी त्या निराकार सद्गुरू माऊलीने आकार घेतला। म्हणून त्या आकारी शरीराला सद्गुरू मानावं लागेल तुम्हाला। जे आकारे आत्मी आलेली, कारण सगुणेची आधारे निर्गुण पाहिजे उत्तम निघाले। सगुण म्हणजे आकार, ज्या आकार आहे त्याचं नाव सगुण। सगुण म्हणजे दगडाच्या मूर्तीला सगुण म्हटलेलं आहे, ज्याला आकार आहे त्याचं नाव सगुण। मग हे शरीर आकारी आहे, या आकारात निर्गुण परमात्मा आहे। मग या आकाराच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। म्हणून सगुणेची आधारे निर्गुण पाहिजे उत्तम निर्धारे। म्हणून याचा अर्थ सगुणाची विटंबना करायची नाही सांगितली, किंवा विठोबाच्या मंदिरात जायचं नाही मनाई नाही, किंवा बंधन नाही, किंवा मारुतीच्या देवळात जाऊन तुम्ही त्याला पाणी टाकू नका असं काही आहे काय नाही। कारण सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी। कारण सगुणाच्या माध्यमातून तुम्हाला निर्गुणापर्यंत जाता येईल। आणि ज्या वेळेस निर्गुणाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही सगुण हळूहळू ते सोडा लागत नाही, ते ऑटोमॅटिकच सुटते। कारण ती पात्रताच तशी आहे। कारण वेद जाणू गेला पुढे मौन आवला, हे गुहे तुझला प्राप्त कैसे, दास सद्गुरूचा पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे। कारण जो पूर्णत्वाला गेला तर तो जाणला ना, त्यानं सगळं तवाच होईल। त्याच्या ठिकाणी आपोआप मौन अवस्था येईल, आपोआप त्याचं सगुण कार्य सुटल, आपोआप त्याच्या क्रियेतनी बदल होईल। कारण तिथं त्याला हे सोडा लागेल ते धरा लागेल अशातला काही प्रश्न नाही, ते ऑटोमॅटिक सुटते ना। ते सगळं करता करता फक्त करत राहा। आता आपली सत्संगाला जी याची तयारी नसते ते कशी करणार आहोत आपण। अनेक अडचणी, अनेक काहीतरी अडचणी सांगते। हे गाडी नव्हती, संप झालं, पाणी होतं, हे चाटा मारणं काही कामाच्या नाही। ह्या प्रपंचात अडचणी राहणारा तुम्ही घरातून निघायची तयारी दाखवा, कारण तो तुम्हाला घेऊन जाते। कारण त्याचं कार्य करून राहिले ना तुम्ही, मग त्याचं कार्य करण्यासाठी ते भले इकून जाता, तुमची भजी ती होईल, इकून जाता तो तूप आहे, पण तिकडून याच्या वेळी जर तुम्ही तयारी दाखवशील तर तो तुम्हाला आणते इथपर्यंत। कारण कायच्यासाठी चालला ते त्याला माहीत आहे। पण तुम्ही घरातूनच जर निघसाल ना तर काही येत तो कसा नेणार आहे, कोण नेणार आहे। भगवान श्रीकृष्णानं सांगितलं रुक्मिणी मंदिर आलो की येतं खरी, जर मंदिरापर्यंत आली की मी हावच तर ती हजर। आपली मंदिरापर्यंत जाण्याची तयारी नाही। मंदिरापर्यंत रुक्मिणी गेली, परंतु तिला मात्र दिसला नाही। पण तिचा जो भाव होता, तिचा जो अंतर्यामीचा जो भाव आहे, कारण जो अंतरातला भाव जो आहे, प्रगटला देव जयाच्या अंतरीन त्या कैशी उरी मीपणाची। तिच्या अंतकरणात भाव हा प्रगट झाला, दिसत जरी नाही पण अति आहे, दिसत जरी नाही मात्र मग ती नक्कीच आहे। हे ज्यावेळेस तिचा भाव झाला त्यावेळेस तिला पटकन दिसला, जसा दिसला तर हातात हात दिला चल। पण तू तशी नाही गेली, कारण या जीवावर कडेकोट पहारा आहे। त्या रुक्मिणीवर इतका पहारा होता तिच्या भावाचा, हे गेलीच नाही पाहिजे म्हणून कडेकोट बंदोबस्त होता तिचा। मग कडेकोट बंदोबस्त कसा होता, ते ज्यावेळेस मंदिरात गेली त्यावेळेस कडेकोट बंदोबस्त होता। कोणी चोरूनही नेली पाहिजे नाही, कुठं गेली नाही पाहिजे, असा कडेकोट बंदोबस्त त्या रुक्मिणी। ते रुक्मिणी कोणती नाही, तुम्ही आम्ही मीच हो। ज्या जीव असल या जीव दशेलेच रुक्मिणी म्हटलेलं आहे। आणि या जीवाचीच ही अवस्था आहे, या जीवावर एवढा कडेकोट बंदोबस्त आहे की त्याले ते
नखरे करायला जागाच ठेवत नाही म्हणून याला वेषांतर करावं लागलं. रुक्मिणीनं कायचं वेषांतर केलं माहीत आहे का? दासीचा ड्रेस आपल्या अंगावर घातला ना, आपला राजकन्येचा ड्रेस तिच्या अंगावर गेला. कोणतं वेषांतर केलं? जी दासी होती त्या दासीचा पोशाख हिनं घातला आणि हिचा पोशाख तिच्या अंगावर गेला. म्हणजे लोक जे होते, जे कडकोट बंदोबस्त देखरेखीखाली होते, त्या राजकन्येचं रक्षण करत होते, त्या पोशाखाले पाहून रुक्मिणीनं दासत्व पत्करलं. ते दासीचा पोशाख घेऊन ते निघून गेली. म्हणून अगोदर आपणाला त्याचं दास व्हावं लागल. तुकडोजी महाराजांनी स्पष्ट वर्णन केलं. राजकन्या थी मीराओ दासी बनी, राजकन्या थी मीराओ दासी बनी, दास टुकड्या कहे यह महिमा सुनी, उसने भगवान से भक्ति का मोल लिया. तिनं मीराबाईनं परमेश्वरानं भक्ती केली काय नाही, तर तिची मजुरी घेतली. कारण राजकन्या होती ते, पण दासत्व. परमेश्वराचं तुम्हाला अगोदर दास बनावं लागत. ज्यावेळेस तुम्ही दास बनचाल, बनके कहता प्यारे तुकड्या दास बनके दासन का दास, तुम्ही दासाचाही दास व्हा. दासाचा तो दास श्री हरी, नंदाचा नंदन, घासितो नाता घरी चंदन. तुम्हाला दासाचा दास बनावं लागेल. जशी रुक्मिणी दासत्वाचं पार्ट घेऊन गेली, त्यावेळेस तिने भगवान श्रीकृष्णानं नेलं, त्यावेळेस देवानं नेलं. तुम्ही जर दासत्व पत्करसाल नाही, तुम्ही जर पुढारीपणा दाखवसाल, तर तो रिकामा नाही तुम्हाला हात द्यायला. म्हणून आपली तयारी त्या मंदिरापर्यंत असली पाहिजे. आपण तिचा दास बनून कार्य केलं पाहिजे. तो नेतेच तुम्हाला. आणि एक दिवस या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. कल्याण मात्र होते, हे हमी आहे त्याची. असं शास्त्र अंटू म्हणटू नाही. कारण शास्त्राचा हा पुरावा आहे, संताचा हा पुरावा आहे की असा एकही साध्य नाही की ज्यानं कोणी वाया गेलं असं कोणतंच नाही. की बाबा याच्यातून हा वाया गेला, नामे कोणी वाया गेला ऐसा कोणी ऐकला, असं कुठं आहे काय? नाही. काय होईल माईदंडार होईल. नामे कोणी ऐकला ऐसा कोणी वाया गेला, असं ऐकलं का काय? असं शास्त्रात पुरावा नाही. कारण सगळं भवसागर पार करून जाणार एवढी ताकद याच्यात नाही आहे. मग एवढी ताकद जर याच्यात आहे, तर मग सद्गुरू चरणात किती ताकद असेल याच्यावर कल्पना करा. कारण अनेक उदाहरणं, अनेक शास्त्रानं अनेक तेरेचे शास्त्र लिहून ठेवलं आहे. कथानकमध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. मग त्याची जे उलगडा आहे, आपण ते उलगडा करू शकत नाही. कारण आपण त्या शब्दाच्या रचनेत शब्दातच गुंतलो. कारण त्या शब्दाच्या पलीकडे आपण जाऊन नाही राहिलो. कारण हे शब्दाची फक्त जुळवाजुळवी केली आहे. जिथे शब्द नाही, परापचनची मध्यमा ओळखरी जेथे ओसरती चारी वाणी, तेथे शब्दकडा कुसरी कोण काढ. तिथे शब्दच उरला नाही. मग काही तिथे शब्द नाही तर मग शब्दाचं काही नाही. कारण शब्दाच्या पलीकडे असणारा जो मी ते पहा. मग शब्दाच्या पलीकडे काय? तर मग तुकड्यानं पद्धती आहे. तुकड्याने ऐकला ध्वनी, म्हणून सांगे गरजोनी. तुकड्यानं जो ध्वनी ऐकला, तुकड्याने ऐकला ध्वनी, म्हणून सांगे गरजोनी, गरीबाची हाक घ्या कानी. तुकड्याचं वाक्य आहे. तुकड्यानं गरजून सांगणं सुरू केलं. तुकड्याने ऐकला ध्वनी, म्हणून सांग गरजूनी. कोणता ध्वनी ऐकला? डीजेचा. तो ध्वनी नाही ऐकला. राष्ट्रसंतानं म्हणून येतील गुरुराजे पाहुयासी, निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराजे पाहुयासी, निर्मळ मंदिर माझे येतील गुरुराजे. तुकड्या दास म्हणे सतसंगी, म्हणे निर्भय भंगी गुरुच्या चरणाची. पुढं काहीतरी आहे पण मला काही येत नाही. पुढं स्वहमध्वनी नांदायच्या येतील गुरुराजे. कोणता ध्वनी ऐकला? स्वहमध्वनी नांदायच्या. नंदादीप जडे भक्तीचा तारण तुटतो त्याचा असं काही आहे, मला काही पूर्ण पाठ नाही. पण ते स्वहमध्वनी नांदायचा, तो स्वहमध्वनी ऐकला म्हणून तो म्हणते तुकड्याने ऐकला ध्वनी, म्हणून सांगे गरजोनी, गरीबाची हाक घ्या कानी. आणि तो ध्वनी शब्दात नाही, शब्दाच्या पलीकडे आहे. शास्त्र फक्त शब्दात आहे.
शास्त्र कोणत्या शब्दात आहे? बरेच दिवसाचा विषय सांगत नाही, पण आज आणखी सांगतो ते पुन्हा, कारण पाटलाचं मात झालं होतं या विषयावर. त्यामुळे तसं नाही नसलं बा, मला आहे तेवढं माहीत, माझ्या माहितीप्रमाणे सांगतो मी तुम्हाला. 52 मातृका आहे आणि 52 मातृके 50 मातृकेत हे शास्त्र बसलेलं आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद हे आहे, हे 50 मध्ये बसलेलं आहे. 2 मातृका उरल्या ते सद्गुरूजवळ आहे. एकूण झाले 52. मग 50 मातृकेत हे सगळं शास्त्र बसलं आहे, 2 मातृका सद्गुरूजवळ आहे. मग 50 मातृकेच्यात वर्णन ज्या शास्त्राने केले, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद त्याच्यात बसलेले. ते म्हणते म्हणे नेती लाजे दुरोणी, नोहे अंतना पार ज्याच्या रूपाला. त्या 50 मातृकेचं म्हणणं हे आहे की आम्हाला परमेश्वराचा नक्की पत्ता माहीत नाही. 50 मातृकेचं म्हणणं हे आहे की आम्हाला परमेश्वराचा नक्की पत्ता माहीत नाही. हे आम्ही या शास्त्रात जे लिहिलं आहे ते वरकरणी वर्णन करून राहिलो. नेती या शब्दाचा अर्थ आहे वरवर वर्णन करून राहिलो. आपण खरा पत्ता नाही. खरा पत्ता कोणाला आहे? खरा पत्ता सद्गुरूला आहे. मग खरा पत्ता परमेश्वराचा सद्गुरू सांगते, म्हणून त्या 2 मात्रा त्याच्याजवळ सद्गुरूजवळ आहे. ज्याले ते 2 मात्रा सद्गुरू सांगेल किंवा त्याला ज्याजवळ सद्गुरूचा उपदेश होईल, सद्गुरूचा बोध होईल, सद्गुरू बोध जेव्हा झाला, 14 अंत आला, त्याने प्राणीवर तू लागला स्वस्वरूपी. जय क्षणी अनुग्रह झाला ते क्षणीच त्याचा मोक्ष झाला. असे दोन्ही वाक्य या दासबोधातले आहेत. मग ही अवस्था ज्यावेळेस त्या साधकाच्या ठिकाणी येईल त्यावेळेस त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. परंतु तुम्ही जर या शास्त्रात या शब्दाले धरून बसत असाल तर मग किती काही पोते आणि किती काही पुराणं वाचले तर ते मात्र याच्यात नाही. हे फक्त पुरावा म्हणून राहायचे. हे तुम्हाला सांगतो पुरावा असं वर्णन आहे त्याचं, कारण हे सर्व वैभव आहे त्याचं, आणि हे वर्णन आम्ही याच्यात केलेलं आहे. बाकी ते आम्हाला त्याचा पता नाही. ते तुम्ही सद्गुरू जोडून पहा. मग निर्गुण निराकार परमेश्वर जर पाहता असेल तर सद्गुरू दाखवून देईल ते. आता ते सद्गुरू कोणतं दाखवते? सद्गुरू काही जसं काय हे होय बॉस हे खाऊन घे, जसा हे गुड तुम्हाला दाखवलं. वस्तुस्थिती झाली. देव नावाची वस्तू या जगात नाही. टेबल, खुर्ची, पंखा काय हे वस्तू जशी दाखवता येते अशी परमेश्वर नावाची वस्तू या जगात नाही. असं कोणी सांगितलं काय की मागच्या वर्षी पारव्याला पाहायला बाप देव आम्ही का कारंज्यात 3 दिवस मुक्कामी होता म्हणून? नाही, ही वस्तूच नाही. मग जी वस्तूच नाही परंतु तिच्याबद्दलचं जे ज्ञान असणं, जी वस्तूच नाही तिच्याबद्दलचं जे ज्ञान असेल तर ते सद्गुरूजवळ आहे. ते ज्ञान घेणं त्याला वस्तुज्ञान म्हणतात. म्हणून वस्तुज्ञान असणे हे गरजेचं आहे. पण वस्तुज्ञान म्हणजे काय की जी वस्तूच नाही आहे त्याचं नाव, त्याच्याबद्दलचं ज्ञान त्याचं नाव आहे वस्तुज्ञान. मग आता ते वस्तुज्ञान जर कळून घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि सद्गुरूची आवश्यकता भासल्यानंतर त्याच्यासाठीच हा सत्संग रात्रंदिवस करावा लागणार. त्याच्यानंतर तो सद्गुरू तुम्हाला समजावून सांगेल की बाबा रे या अक्षरात नाहीच ते. मग 4 वाणी, 4 देह, 4 सगळी 4ची भानगड आहे. ते सगळ्या 4च्या ओलांडत तुम्हाला जावं लागेल. त्यावेळेस जसं भगवान श्रीकृष्णाचा जन्म करारगृहात झाला, 4 देह ओलांडल्याच्या 4 दरवाजे टीव्हीत पहा तुम्ही. श्रीकृष्णाचा जन्म जर पाहिलं सिरियलमध्ये त्याचे 4 दरवाजे उडते खळाखळ. 4 दरवाजे उडाल्यानंतर 5व्यात मुद्रा ती 5वी लावून या लक्षण तेथे प्रत्यक्ष आत्मा हरी दिसे हरिपाठाचा. त्याचे 4 दरवाजे गेल्याच्या नंतर 5व्या श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्म झाला म्हणजे जयंती म्हणजेच पौर्णिमा, उगमस्थान. कारण दत्त जयंती आली ते पौर्णिमेला झाली, हनुमान जयंती आली ते पौर्णिमेला झाली, श्री व्यास पूजा आली ते पौर्णिमेला, भगवान गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली ते पौर्णिमेलाच झाली. ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे जयंती, सद्गुरू उपदेश होणे म्हणजे त्याच दिवशी तुमचा जन्म झाला. आईच्या गर्भाशयातून तर आलेत. गुरुला का उपदेश केला? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म. हे एवढं मोठं उपमा का दिलं त्या गुरुले?
एवढ्या मोठ्या उपमा याचं एवढंच कारण आई जे आहे ते 9 महिने 9 दिवस गर्भाशयात वाढवते, लहानाचं मोठं करते, स्तनपान करते, तुमचं संरक्षण करते, एवढंच करू शकते. बाकी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्हाला सुटका नाही होऊ शकत. ते ज्या दिवशी तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती झाली त्या दिवशी तुमचा जन्म झाला आणखीन डबल. म्हणून त्याले गुरुर ब्रह्म म्हटलेलं, कारण ब्रह्मानं निर्मिती केली या सृष्टीची. म्हणून गुरुर ब्रह्म, कारण गुरुनं ज्यावेळेस उपदेश गेला त्यावेळेस तुम्ही निर्माण झाले, म्हणून तुमचा जन्म झाला. गुरुर विष्णू, कारण विष्णूचं कार्य आहे तुमचं रक्षण करणं, प्रतिपाळ करणं. जसं विष्णूचं कार्य आहे ते प्रतिपाळ करणं, असा सद्गुरू रात्रंदिवस कासवीच्या पिल्यासारखा तुमची रक्षण करते. कासवीचे दृष्टी जई जे भेटी तई अमृताची दृष्टी घडे त्याची. अमृताचा वर्षा कधी होईल? झोपली गाय पोरगी उजेला तिकडे चालते, अंधारात आली का इकडे लपडा. कासवीचे दृष्टी जई जे भेटी तई अमृताची दृष्टी घडे त्याची. कासवीची जी पिलं असतील, कासवीचे पिलं अंडे तिकडे राहतील, तिकडे तिथे दूध नाही, त्या कासवीले दूध नाही आहे, ते आपल्या पिल्याला तिच्या नजरेने तिच्या दृष्टीने न्यारते आणि त्यातच त्याची वाढ होते. म्हणून त्याला कासवीची दृष्टी जई जे भेटी तई अमृताची दृष्टी घडे त्याची. ही अवस्था त्या सद्गुरूची होती, म्हणून ते रक्षण करते. म्हणून गुरुर विष्णू, कारण जसा विष्णू त्याचं प्रतिपालन करते असा सद्गुरू आपल्या शिष्याचं प्रतिपालन करते. याला कोण्या गोष्टीची कमी आहे? काय उपमा? ते त्याचं रात्रंदिवस चिंतन त्याला करावं लागेल, त्यावेळेस त्याची लहानाची मोठ्याची त्याची वाढ होईल. आता प्रश्न राहिला गुरुर महेशा. भगवान शंकराचं कार्य आहे त्याचा लय करणे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, निर्माण करता तो आहे, म्हणून गुरुले उपदेश ते दिला. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू, कारण विष्णूचं कार्य आहे रक्षण करणं. जसं ते रक्षण करते असा गुरु आपल्या शिष्याचं रक्षण करते. गुरुर महेशा, जसा महेश हा भस्म करून टाकते सगळं, असंच तुमच्या पाठीमागं असणारा जो पापाचा जो डोंगर असेल, ज्या दिवशी तुम्हाला अनुग्रह झाला त्या दिवशी तो पापाचा भस्म तुमच्या ठिकाणचं असणारं पाप सगळं खाक झालं, जडून खाक. म्हणून त्याला महेशाची उपमा दिली. म्हणून पहिले वंदन करा. गुरुर विष्णू गुरुर ब्रह्म, गुरुर साक्षात परब्रह्म. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही साक्षात ब्रह्म, मग ब्रह्म, अरे तू मी एकच आहो. मग इथं आपण सगळेजण असले तरी काही वेगवेगळे नाही, सबन आपण एकच. कारण मन बुद्धी चित्त अहंकार या सर्व मिळून जसं अंतकरण बनते, असं सर्व मन बुद्धी चित्त अहंकारा मिळून जसं अंतकरण झालं. म्हणून हे सर्व एकाच ठिकाणी असेल तर आपण सगळं एक होऊ. जर हे जर वेगवेगळे असेल तर मग तुम्ही दोन आहात, मग तिथं द्वैत आलं, अद्वैत नाही. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान त्या काही कीर्तन घडेल नामी. द्वैत गेलं पाहिजे, अद्वैत झालं पाहिजे. जेव्हा त्याची कासवीच्या सारखी दृष्टी होईल, ते तुमचं रक्षण करील, त्यावेळेस तुमची अचानक वाढ होणंच आहे. एवढी ताकद त्या गुरुभक्तीत आहे, एवढी ताकद त्या गुरुपूजेत आहे. म्हणून आज त्या गुरुपूजा हे वास्तव आहे, असं गुरुची पूजा करावं लागते. गुरुचं महत्त्व आहे, ते सालाबादप्रमाणे दरवर्षीच येते. परंतु याचं जोपर्यंत आपल्याला मर्म कळत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याच्या पाठीमागचा उद्देश कळत नाही, तर काही नाही, मग काहीच नाही, त्याला महत्त्वच काही नाही. असं कोणाही देवळात जाऊन बसल्यानं जमणार नाही. ते कुठंच झाला न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कुठं जायला लागत नाही, कुठं जायला लागत नाही, काही भस्म लावून अंगाला बसायला लागत नाही, कुठे कपडे परिवर्तन करून साधू होत नाही म्हणून. ठाई जे बसून करावे, कारण चिंतनाला महत्त्व आहे. चिंतन जर करसाल ना तर तो काही अर्थ नाही. झालेल्याच गोष्टीचं चिंतन करावं लागेल, झालेल्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, झालेल्या त्याच परमेश्वराचं चिंतन करावं लागेल. ज्या सद्गुरूनं जसा उपदेश दिला असेल त्याचंच तुम्ही स्मरण करा, कारण तेच ते करत राहिल्यानं त्याच्यात आयतीच आपली वाढ झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं हे स्मरण व्हावं म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला त्याचं विस्मरण झालं नाही पाहिजे, स्मरणच राहिलं पाहिजे. यासाठी वारंवार ते गुरुपौर्णिमा येते. दरवर्षी आपल्याला त्याचं स्मरण झालं पाहिजे की आपल्याला आपल्या गुरुनं काय उपदेश केला, आपण आतापर्यंत काय तयारी केली, आपण काय नाही केलं, काही. ह्याच्यासाठी ती गुरुपौर्णिमा आहे. म्हणून आजचं महत्त्व त्या गुरुपौर्णिमेचं एवढं महत्त्वाचं आहे की त्या गुरुले जर त्यानं स्मरण जर केलं किंवा त्याचं जर वर्णन केलं, गेले आपला गुरु जर
याले गेला असं, निजधामाले गेला असं. आपल्या सद्गुरूचं जर आपण त्याचं वर्णन जरी केलं, त्याचं वर्णन फक्त असा होता तसा होता, अमकं झालं तसं झालं, असं वर्णन केलं तरी तुम्हाला फलद्रूप होतात. पण तुम्हाला जर त्याचं विस्मरण होत असेल तर मग काही अर्थ नाही. म्हणून गुरुपौर्णिमा करावं लागेल, की त्याचं स्मरण झालं पाहिजे. त्याचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे यासाठी गुरुपौर्णिमा करावं लागते. त्याचं जर स्मरण नाही झालं, विस्मरण होऊ नये म्हणून आपल्याला ते गुरुपौर्णिमाची कोणाला आठवणच येणार नाही बा. म्हणून पंचांगकर्त्यानं तसं नाही होणार म्हणून कॅलेंडरात लिहून ठेवलं गुरुपौर्णिमा आहे रे बा, आज व्यासपूजा आहे बा. आता व्यास समजणं, व्यासाच्या गोष्टी तर लय दूर राहिल्या. अडाणी लोकांना काही समजत नाही त्याच्यातलं. परतलं लय जग मागं आहे. काही काही लोकांचं म्हणजे असं विचित्र भानगड आहे, काहीच कायच्यातलंच काही समजत नाही, अशी परिस्थिती आहे. रात्रंदिवस ते जसे नदीच्या पाण्यात दगड असतात की नाही, त्या दगडात त्याच्यात काही फरक नाही. कारण किती रात्रंदिवस पाणी गेलं तर तिथे काही तुरी कुचर असते, तसे ते दगडासारखे दगड मुरून नरम होतच नाही लेखाचा. असं अरे अज्ञान जीव आहे. तर बऱ्याचशा ठिकाणची अशी भानगड आहे, कोणतंच काही समजत नाही. पण ते समजून घेणार पाहिजे, महत्त्वाचं आहे. ते समजूनच घेतलं पाहिजे. तशी ही परिस्थिती आहे. एक वेळचा असा प्रसंग आहे, त्यातलं म्हणजे मर्म न समजल्यामुळे. जर मर्म समजलं नाही तर साध्य होत नाही. जर मर्म समजलं तर त्याला वेळ लागत नाही काही. एक वेळचा प्रसंग असा आहे, एका गुरुचे 2 शिष्य होते. कारण सद्गुरूंनी हे पावर आहे की ते ज्यावेळेस तीर्थाटन करायला निघाले, सद्गुरू हा पूर्णत्वाला गेला होता आणि शिष्य थोडा मागं राहिलेला होता. तो सिद्ध झालेला नव्हता, तो साधकच होता. तर ज्यावेळेस ते एका झाडाखाली मुक्कामाला थांबले, त्यावेळेस शिष्य मात्र झोपी गेला. ज्यावेळेस शिष्य झोपी गेला आणि सद्गुरू मात्र जागी होता. आपल्या शिष्याला झोप लागली बा, विश्रांती घेत आहे, तर मग येऊ द्या. तर तेवढ्यात एक साप त्या ठिकाणी आला. मग त्या सापाला या सद्गुरूने विचारलं, का रे बाबा इकडं कसा काय आला एकदम आमच्याच इकडे? तर म्हणजे हा जो झोपलेला आहे हा पूर्वजन्माचा मला शत्रू आहे, मी याला डसायला आलो, याला मी ध्वंस करणार. हा पूर्वजन्मातला मला शत्रू आहे. सद्गुरू म्हणते, हे जरी तुझ्या पूर्वजन्माचा शत्रू असेल, तू जर त्याला ध्वंस करत असशील, तो मला शिष्य आहे. तो अजून साधकच आहे, तो सिद्ध झाले नाही, त्याचं कार्य अपूर्ण राहिलेलं आहे. तू त्याला डसू नको. काही मोबदला लागत असेल तर तुला मी मोबदला देतो, पण त्याला ध्वंस करू नको. ते म्हणत नाही मला काही काय पाहिजे, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. सद्गुरू म्हणते मग काही हरकत नाही, त्याचा जर तुला मोबदला घ्यायचा असेल तर त्याच्याऐवजी तू मला ध्वंस कर, मला चावा घे. किती मग उदार अंतकरणाचा आहे सद्गुरू. मग एवढी मोठी कृपा त्या सद्गुरूची त्या शिष्यावर असते, आणि त्या सद्गुरूला जर आज रोजी जर तुम्ही भजलं नाही तर म्हणून सांगा की आपल्याला त्या सद्गुरूचं मर्मच कळलं नाही. मग तो येणारा अति असला तरी अतिने चालला जाते. तुले दरवाजा लावतो, काय राहिलं झोपलं काय नसेल त्या होय न चाटा मारून. मग काही अर्थ आहे का या गोष्टीला? काही नाही. मग तुम्ही काही म्हणा, कसे म्हणा, कोणतेही व्रत पाळा, गुळकून मोजलेले महादौरालेला आहे. ब्रह्मचार्य तो स्तंभ आहे, सच्चा धर्म ब्रह्मचार्य तो मनही आहे. तुम्ही 5 इंद्रिय जरी आवरले, मन आवरे असा योग या नाही. मनच आवरत नाही तर इंद्रिय काय आवरता? ते मोकाट सोडून द्या, ते मन कुणीकडे जाऊ द्या, त्याला वापस येणं भाग आहे.
ब्रह्मचार्य तो स्तंभही आहे. जसाल मोजरेल तर पाहून घे जा. सच्चा ब्रह्मचार्य तो मनही आहे. फुसाड्या मारताय ते ब्रह्मचार्य हे खरे जीवन. वीरनासात मृत्यू. हे गोष्टी फक्त बोलायच्या झाल्या, कृतीत नाही उतरत. कारण कृतीत जर उतरल्या असतं तर राष्ट्रसंतांचे महादरवाजावर तसं लिहून ठेवलं नसतं. तुम्ही जर म्हणता की मी मन मारतो पाहतो, मन मारत नाही. मन जर मरलं असतं तर इच्छामरणी भीष्माचार्य म्हटला गेला नसता महाभारतात. खुशी आहे मी माया मनाला येईल तेव्हा मरील, हे भीष्माचार्याचं पार्ट आहे. आणि ते भीष्माचार्य जर बिघडलं तर श्रीकृष्ण म्हणते मग माया काही चालत नाही. अनंत ब्रह्मांडाचा धनी, अनंत ब्रह्मांड दयाच्या उदरीन तो माझ्या हृदयी नारायण. तो जर पाहता असत तर त्या मनाला मोकळं सोडून द्या. तुम्ही म्हणतात हे तुम्ही उलटं सुलटं सांगून राहिले. उलटं सुलटं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणते जर भीष्माचार्य जर बिघडला तर मा काही चालत नाही रे भाऊ अर्जुना. जर बिघडला ना तर मा चालत नाही. तुमचं मन जर बिघडलं ते सकाळी याच्यापेक्षा मेरा ते बोललो बाबा फाशी खाऊन मरतो. कारण मनाची ही ताकद आहे. म्हणून भीष्माचार्याचे जे पार्ट आहे ते इच्छा मरणे आहे. मी माया मनानं मरणार आहोत, तुमच्या मतानं नाही. मग कुठे आवरता मन? मन आवरत नाही. मन आवरे ऐसा योग्य नाही. सांगितलेलं आहे शास्त्रानं मन मारा लागल, मन मस्त करा, मन उन्मन करावं लागल. हे शास्त्रानं ठिकठिकाणी वेगवेगळं परिस्थिती असं आहे की ज्या ज्या रीतीचं जसं जसा उल्लेख असत त्या त्या रीतीचं ते कथानकमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचं तुम्हाला तसं ते बोलावं लागणार आहे. कुठं सद्गुरूले कृष्ण म्हणलं गेलं, कुठं सद्गुरूले व्यास म्हटलं गेलं, कुठं सद्गुरूले वेगवेगळ्या त्याले नाव. अनंत रूपे अनंत म्या देखले त्याची, बाप रुक्मा देवीवर कुण बांधली यायची. अनंत रूपानं अनंत नावानं नटलेला आहे तोच या प्रत्येकाच्या हृदयात असणारा निर्गुण निराकार आत्मा जो आहे त्यालेच सद्गुरू म्हटलेला आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणते की सद्गुरू नव्हे हाडा मासाचा. मग तो जर पासाल तर तो तसा काही सापडत नाही तुम्हाला. ते जाणून घ्यावं लागेल. ते तुम्हाला त्याच्यात उतरावं लागेल. आणि ते ज्यानं पाहिलं असं ज्याचा त्याले ते काही सांगता येत नाही. हे म्या पाहिला पण मला दिसला पण, कारण ते ज्याचं त्याले ना. हे संत गजानन महाराजाचं वैभव आहे, ग्रंथात लिहून ठेवलं. आणि तुम्ही रात दिवसा वाजलं शामराव पाटील रीत बोलणार अजिबात नाही लागलं त्याला, तुमच्यात काय बदल आला? ते त्याचं वैभव आहे ना, त्यानं लिहून ठेवलं. असं त्या या आत्म्याचं वर्भ, हे शरीर हे त्याचं मंदिर आहे. आणि या शरीराचं मंदिरात आहे तो. मग त्याचं ते वैभव आहे. त्याचं वैभव लिहून ठेवलेलं आहे शास्त्र. आपलं शास्त्र होय, त्या तत्वावर ते सगळं शास्त्र बसलेलं आहे. कोण्या ठिकाणी 88 तत्व सांगितलं आहे, कोण्या ठिकाणी 86 सांगितलं आहे, कोण्या ठिकाणी 86 तत्व सांगितलं आहे. आणि सोप्यात सोपं म्हणजे माणूस उल्लेख करते फक्त पंचतत्वाचा. तर नाही तर कुठं कुठं हरिपाठात म्हणते 36 तत्वाचा मूळ हरी. कारण 36 16 आणि 36 हे एकूण 52 झाले ना. मग सांगितलं त्याच्यात ते शास्त्र भरलं आहे. आता कधी कधी त्याला 36 तत्वाचा मूळ हरी. कथानकमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलं काय 36,000 वर्ष दुर्वानं राज्य केलं, 36,000 वर्ष राजा हरिश्चंद्रानं राज्य केलं. 36,000 वर्ष तुम्ही राज्य करून राहिले ना, ओळखून घ्या ना. ते शास्त्र सगळं तेवढ्यात बसलेलं आहे. म्हणून वेळ प्रसंगानुसार ते तत्व बोलावं लागतील. जसा विषय असला तसे त्या तत्वाचे नाव घेतले जातील. कधी कधी आपल्याला एवढंच म्हणावं लागते की आपण त्या तत्वाचं शरीर आहे आणि 5 तत्वाचं हे बनलेलं आहे. एवढं कमी याच्यात बोलून राहिलो आपण. समजा ते पंचतत्व आणि त्यालाच ते म्हटलं आहे द्वार. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणाच्या घरी? पांडवा घरी. द्वारकेच्या राजाले पांडवाचे घोडे होते का खाजवाले? अरे ते पंचतत्वच म्हणजेच पांडव आहे. त्याच्यातच हा आत्मरूपी श्रीकृष्ण आहे, त्याचंच नाव श्रीकृष्ण आहे. मग तो पहा. मग हा जर पाहता असेल तर तुम्ही तुमच्याच ठिकाणी पाहावे. आपणाशी आपण मग ते पाहत असेल तर आपल्याला स्वरूपाकडे जावं लागेल. कारण स्वरूपाची आसक्ती तया नाव भक्ती. जो स्वतःच्या स्वरूपाले पाहत असेल ती खरी भक्ती आहे. त्याची जर आसक्ती
प्रपंचाची अनासक्ती असली पाहिजे. आसक्तीचा बंध सोडून बघ देवाची लीला, तुकड्या दास म्हणे नाही तर जाशील चौऱ्यासीला. आसक्ती प्रपंचाची नको, आसक्ती परमेश्वराची असते. मग कायची आसक्ती? ती तुमच्या स्वरूपाची, स्वस्वरूपी जयाची आसक्ती, तया नाव भक्ती. स्वतःच्या स्वरूपाची आसक्ती धरा आणि स्वतःचं स्वरूप स्वतःच्याच ठिकाणी पहा की आपण कोण आहोत. आपलं जे नाव ठेवलं हे दयाचा देवाचा व्यापार चालासाठी आपलं नाव आईले आवडलं ते ठेवलं. आईले जे आवडलं त्याचं नाव हरिनारायण ठेवलं. हरिनारायणसारखं आहे काय ते? अच्छा, हरिनारायण नाही म्हणत, परंतु आईले आवडलं त्याचं नाव ठेवलं. ते देहाचा व्यापार चालण्यासाठी आहे फक्त. त्याचं नाव करण्याची जेवढी ताकद आहे नामातनी, व त्याचं नाव घेतलं तर तोच मागं वळून पाहिजे. लाखो माणसातनी एक त्या माणसाचं नाव घेऊन घे, तोच दुसरा आपल्याला कोण हाका मारली का दुसरा तिथं उभा राहिला का? मग ते दाखवण्याचं आहे की बघ त्या नामाची एवढी पावर आहे. मग ते नाव या देहाले ठेवलेलं नाव वेगळं आणि त्या निर्गुण परमात्म्याचं जे नाव असं ते अक्षरात नाम नाही. ते निज नाम अक्षर असं रामसनी ग्रंथात लिहिलेलं आहे सुखरामजी महाराजाच्या. निज नाम अक्षर, तिथं अक्षरच नाही असं ते नाम आहे. आणि त्याच रामसनी ग्रंथात लाखो ठिकाणी लिहिलं आहे की रामनामाने अजिबात मोक्ष होणार नाही. म्हणजे अक्षरी रलेकांना रा मगराचा असं मिळून जे राम तयार झाला असं या नाम रात्रंदिवस कल्ला केल्यानंतर मोक्ष मिळणार नाही. ते नाम निराळेच आहे, ते निज नाम. मग ते नाम अक्षरात नाही, मग ते तिथं अक्षर नाही आहे बा असं ते नाव आहे. आणि ते नाम जो जपत असेल रात्रंदिवस त्याले परमेश्वराची प्राप्ती. आणि त्या नामानं ते दगड तरले, या नामानं नाही दगड तरले. जे अक्षरी नाम नाही त्याच्यावर ते दगड तरले. आता दगड तरले, खरंच दगड तरले असतील का? आता एखादा गोटा टाका बरं पाण्यात, हे होते काय? एखादा गोटा तुम्ही पाण्यात टाकून पहा तरल तर मला म्हणा किती नाव लिहा. आणि वर्णन परमेश्वरानं संतानं वर्थ केलं. ज्याच्या ध्यानी मुनी राम त्याचे होईल सारे काम. ज्याच्या ध्यानी मुनी राम त्याचे होईल का रे काम. बोला राम 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 राजा राम राम राम. पाण्यावर दगड तरले रामही नाम त्यावर लिहिले. वाल्या वाल्मिक ऋषी झाले अहिल्याला उद्धारिले. गोट्यातून बाहेर निघाले असतात आता कायले पुरी सापडल्या नाही. राजा धरला गोटान ठेवला पाय, कायले पुरीचा दुष्काळ पडला असता. जड देह त्याला गोटा म्हटलेला आहे. हा जे 3.5 हाताचं जे शरीर आहे हे दगड आहे. आणि हे जर तरवाचं असेल तर त्या पाण्यावर विषयरूपी पाण्यावर जर तरंगाचं असेल ते नामानं तरंग, ते नाम आहे ते वेगळं आहे. त्या नामाचं स्मरण चालू द्या. असंच इकडं मर्मयाचं आहे गुरुपौर्णिमेचं. आता तुम्ही बसा महाराज.